एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट पक्षाची बैठक प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली व नूतन प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला। या बैठकीत पक्ष वाढविण्याकरिता व पक्ष मजबूती संघटन करण्यासाठी निर्णय घेण्यात आले। यावेळी शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। तसेच या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकांत गायकवाड, दत्ता सावंत, रावसाहेब परक्षाळे, मारुती सोनवणे, धर्मा माने, संगराज बिराजदार, वैभव दाहिजे, कविता सासने, पूनम मोरे, आरती हनमगावकर, जगदीश होळ, राजू लोंढे, गौस पिरजादे, सिकंदर शेख, इम्रान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते। एवढे भांडण होत होते, साहेबांना फिरू देत नव्हते, त्यामुळे त्यांचं बॉडीगार्ड करायचं काम जगदीश होळकरांनी केले, सोपान भालेराव आणि बाबूलाल, दिवंगत बाबूलाल या सगळ्यांनी 3 माणसांनी मिळून या पक्षाची आतापर्यंत एवढी मोठी धोरण सोडली होती। पण स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलण्याची डॉक्टर बाबासाहेबांची अवलंबन आमची नाही। ज्यावेळेला पक्षात काहीतरी होईल त्यावेळेला बदललं ती गोष्ट वेगळी। जर तुमचा स्वतःचा कुठला स्वार्थ असेल तर पक्षाच्या कार्यकर्ते इंचार्ज होणे, कारण नंतर तुमचं बदला तुम्हाला कुठे जाय, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, इथेच राहावं असं काही नाही। तुमचं काय वैयक्तिक गवई साहेबांशी झालं असेल तर तुमचं तुम्ही बोला, पण आमच्या कार्यकर्त्याला आज पूर्ण एक परिवार होता आपला। उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष राजू लोंढे नेहमी म्हणतात, मी बाल आहे, एक फोन केला की धावत पळत आले तिथे। उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष त्यांना पूर्ण माहिती आहे पक्षाविषयी। असा पक्ष आपला चालत असताना जर अचानक तुम्ही विश्वासात न घेत जर पक्ष बदलत असाल, कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वास कुठल्याही कार्यकर्त्याने सांगू आम्हाला विश्वासात घेतलं होतं, बोलायचं नाही तर सगळे काय आपलीच आहे, सगळे पण आपणच सगळे एकत्रित आहे। तर त्यांना सांगितलं आम्ही तिकडे, तर म्हणले तुम्ही तिकडे जाणार का, तर म्हणलं आम्ही कुठल्याही पक्षात जायचा निर्णय घेतलेला नाही, घेणार नाही। आमचं आयुष्य आजपर्यंत गवई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या त्या छताखालीच आयुष्य गेलेलं आहे। कारण आमचे बरेचसे जुने साथीदार काय इथं आहेत, आमचे बाबूलाल शेख आमचे खास जिवलग दोस्त मित्र, ते जरा आम्हाला दिसायला, त्यामुळे आम्हाला पण थोडीशी खंत वाटते। हे काय असू द्या, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापन केलेला पक्ष। या पक्षामध्ये दादासाहेब रासू गवई, जोगेंद्र त्यांच्या हाताखाली आपण सर्व काम करायचं आहे। आणि हे आताच आमच्या दत्ता सावंत यांनी सांगितले की माळीसमध्ये आम्ही पक्ष वाढवताना बराच संघर्ष केला आहे। आणि सोलापूर ही असे एक जिल्हा आहे की महाराष्ट्रामध्ये या सोलापूरचं नाव लोकेत केलं आहे, कारण का हा चळवळीतला जिल्हा आहे। सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे सोलापूर जिल्हा हा पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला जिल्हा आहे। आणि त्याचबरोबर माणसा स्थळापासून आमचा खांद्याला खांद्या लावून चालतो। त्याच्यामुळं हे दोघांचे बी परिभावनाचं नातं असल्याने कायमस्वरूपी आम्ही बदलत असतो। सोलापूरकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची धोरण सांभाळत असताना माळशिरस तालुक्याचा एक वाटाखालीच असतो। आणि ह्या पक्षामध्ये काय अडचणी असतील काय असतील तर आता जकाप्पा साहेब हे आपले काम करतीलच आणि चांगले काम करावं, त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो। आणि जास्त वेळ न घेता, कारण का बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे इथंच थांबतो। इतक्या अडचण येते तरी ते कार्यकर्ता घाबरत नसतो, चटणी भाकर खाऊन किंवा घराकडे सुद्धा लक्ष घालत नसतो, पण त्यांनी सतत काम करत असतो। तरी वरिष्ठ लोकांनी हा आपल्या कार्यकर्त्यांचं माती केलंय आणि ह्याच्या पुढे माती बनवलं मित्रांनो। आणि तुम्हाला सांगतो, त्यांच्या तोंडाला येईल ते बोलले, पण कामाच्या माध्यमातून यांचं बोलणं जर खाली पाडलं नाही, मी बाबासाहेबांचं रक्तातलं नाही आणि तुमचं महाराष्ट्र अध्यक्ष नाही, मी महाराष्ट्र अध्यक्ष नाही, तुम्ही सगळेच अध्यक्ष। मी तुमचा कार्यकर्ता म्हणून रात्री 1 वाजता बाबा कुठं काय विष करा, पण मी तुमच्या पाठीशी उभा आहे। तुम्हाला अडचण आलं तर मी सॉल्व करायला मी तयार आहे। कुठल्याही ऑफिसर सुद्धा, कुठल्याही अधिकारी सुद्धा माझं कार्यकर्ता। आता सध्या तुम्ही सगळेजण हात जोडून विनंती करतो आणि सगळेजण बिझनेसच्या मागा लागा। बिझनेस करताना
आर्थिक पासून अडचण पासून कुठं तुम्हाला अडचण येते ते उभा करायला आम्ही पूर्ण करायला खंबीर आहे. कार्यकर्ता जरा मोठा झाला नाही तर पक्ष आपण मोठं होणार नाही. ह्या लोकांना आता इकडे बोलले आमचे पक्ष बंद पडलं, हे पक्ष संपलं, आता आमच्या आई बहिणी सगळे बोलले. ठीक आहे, 6 महिन्यात आपलं पक्ष पुढे कुठे जात आहे बघा. आणि आपण सगळेजण मिळून करायचं आहे, मी एकटाच नाही. त्यांनी असं बोलल्यामुळं आपल्याला सगळ्यालाच जिद्द पाहिजे की बाबा आपण सगळेजण काम करून पक्ष आपण वाढवायचा आहे आणि पक्ष पण वाढवायचा आहे. प्रत्येक जिल्ह्यातला जिल्हा अध्यक्ष गाडीत फिरावं असं माझं इच्छा आहे. आणि फिरवल्याशिवाय आम्ही राहणार पण नाही, आम्ही स्वस्त झोपणार पण नाही. मित्रांनो, ह्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला गवई गटाला अध्यक्ष असं मिळालंय सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने. कुठं गाड्या द्या, कुठं पैसे द्या, मला कार्यकर्त्याला मागेच अपेक्षित नाही. पण करणारा 36 जिल्ह्याचे कार्यकर्ता सगळं मोठं व्हायला पाहिजे. कार्यकर्ता मोठा झाल्याशिवाय पक्ष मोठा होणार नाही. ते कुठं तर आम्हाला चटका बसलेला आहे, हे कळून चुकलेलं आहे. आपल्याला एवढं काम करायचंच आहे. हे कळून माझं भाषण 2 शब्द संपवून मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.